बोलण्याची संधी दिला त्याबद्दल मी पहिला तुमचा आभार मानते. इथं उपस्थित सर्व मान्यवर यांचाही मी आभार मानते की त्यांनी खरोखर मला ही संधी दिली. मी कधीपासून विचार करत होते की मला संधी मिळेल का, म्हणजे बोलण्याची संधी मला येईल का, म्हणजे मी स्वतः मागून घेऊ का, असं प्रश्न चालू होते माझ्यामध्ये. कारण मला बोलायचं होतं, गीताबद्दल बोलायचं होतं. गीता माझी फ्रेंड आहे, खूप चांगलं आमच्या दोघींचं नातं आहे. जरी मी तिच्यासोबत काम करत नसले तरी मी पण एका संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळं आमचं बोलणं चालणं व्हॉट्सअपवर चालू असतं. भेट नाही होत पण आमचं बोलणं चालू असतं. काही विषय असतील तर मी तिच्याशी बोलत असते, ती माझ्याशी बोलत असते. मला आठवलं की 2018-19 ह्या साली माझे मिस्टर वाढून आता 9 वर्ष होतात. पण माझं गाव हे खेडेगाव आहे. मी जरी सिटीत राहत असलं तर माझं सासर हे पन्हाळ तालुक्यात जगरावाडी असं आहे. तर या भागामध्ये मी जे वावरत होते किंवा मी जे पाहत होते की असं होतं की विधवा महिलांच्यासाठी स्थान नव्हतं. जरी कोणते कार्यक्रम असेल, हळदी कुंकू असेल, त्यावेळेला फक्त सुहासिनबाईला स्थान दिलं जात असायचं आणि विधवा महिलेला हे साईडला ठेवलं जात असायचं. हे जे मी पाहिलं होतं, माझ्या गावातून मी अनुभव घेतला होता ह्या गोष्टीचा जेव्हा मी विधवा झाले तेव्हा. पण मी एक मनात विचार केला होता की नाही, आपल्याला ही पद्धत बदलायची आहे. आणि त्यासाठी मी जे हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो संक्रांतीचा, त्यावेळेला मी एक माझ्या गावामध्ये कार्यक्रम राबवला होता आणि त्यावेळेला मी गीताला पण इन्व्हाइट केलं होतं. आणि त्यावेळेस सगळ्यात प्रथम मी विधवा महिलांना स्थान दिलं होतं आणि त्यांचा सन्मान केला होता. आणि त्यांना पहिला जो काय आपण सवासणी बाईला देतो तो सगळा मी विधवा महिलांना पहिला स्थान देऊन केला होता. म्हणजे हा जो कार्यक्रम मी आज पाहिला, किंवा मला असं वाटलं होतं की कधी मला अशा कार्यक्रमात जायला मिळेल, पण गीताताईंनी मला ह्या बोलवून किंवा हा कार्यक्रम करण्यात किंवा ह्या सगळ्या गोष्टी पाहण्याचा जो आनंद दिला, म्हणजे बदलत आहे जसं मी बदलण्यासाठी प्रयत्न करत होते आणि बदलत आहे हे मला दिसत आहे. त्याबद्दल मी गीताचं खूप आभार मानते की गीता, खरोखर तू एक चांगलं काम हातात घेतलेले आहे. अशा कोणत्याही कामासाठी आमची तुला मदत लागत असेल तिथं आम्ही सदैव तुझ्यासोबत आहे. कोणत्याही गोष्टीची अडचण असेल तरी तू आम्हाला सांगू शकतेस, आम्ही तुला मदत करू शकतो. आणि आमच्यासारख्या महिलांना, म्हणजे विधवा महिलांसाठी तू एक चांगला विचार ठेवलीस आणि आमच्यासाठी एक स्थान निर्माण केलीस, त्याबद्दल मी तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. धन्यवाद.